वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, आणि कमी देवा काही नेने। गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने। लाज भय शंका दुराविला मान, न कळे साधन या परते। गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने। तुका म्हणे आता आपुल्या सायासे, आम्हा जगदिसे सांभाळावे। गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाचे आनंदे आवडीने। जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते। जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा। तुका हा तुकावा परब्रह्मरूपी, तुकिता तुका हा पावला सत्स्वरूपी। तुका नाम हे वाचे सिगाता, बहुसावळा जोडलावर महाता। प्रतिष्ठान गोदावरीचा निवासी, असा भक्त जो आवडे श्री हरीसी। तया आठविता थोर अल्हाद चित्ता, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा। रायगडी मंदिरी वसे माझा राया, चरणाशी अर्पितो अजन्मही काया। जगदीश्वराशी जोडली ज्याची ख्याती, प्रथम वंदितो तुम्हा शिव छत्रपती। पांडुरंग सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो। आणि आता ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक माझा पायावरी। या वारकरी संतांचे मस्तक ठेंगणा लागे किंवा करी संतांच्या चरणा। वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, आणि कमी देवा काही नेने। गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाचे आनंदे आवडीने। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी संप्राप्त सेवे करता घेतलेला अभंग, देव मान्य संत संत मान्य संत जग मान्य संत देहूचे सुप्रसिद्ध साधू छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु असणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा सेवे करता घेतलेला 4 चरणाचा असा अभंग। आजच्या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय हे चांगल्या संगतीचा तुमच्या आमच्या जीवनावरती कसा प्रभाव पडतो ते सांगतायत। विठ्ठल वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, आणि कमी देवा काही नेने। गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने। सेवे करता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा। आजच्या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय हे आजच्या अभंगातून चांगल्या संगतीचा प्रभाव तुम्हाला सांगतात। प्रभाव शब्दाचा अर्थ आपल्या दृष्टीने म्हणजे इफेक्ट, कोणत्याही गोष्टीचा परिणाम। आणि आजच्या अभंगातून तुकोबाराय संगतीचा परिणाम तुम्हा आम्हाला सांगताय। प्रभाव इफेक्ट काय पडतो संगतीचा तो तुकोबाराय आपल्या समोर मांडताय। अभंगाचं चिंतन करण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा। मौजे कुशावाडी या पावन भूमीमध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी हा भव्य दिव्य कीर्तन महोत्सवाचा कार्यक्रम आयोजित केलेला हा कीर्तन सोहळा। मागच्या वर्षी हा सुंदर सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता ग्रामस्थांच्या वतीने, आणि यंदाही भव्य असा स्वरूपाचा हा कीर्तन सोहळा एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने
कारण छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आपलं दैवत आहे आणि दैवताची पूजा ही आपल्यालाच करावी लागते. आपण त्यांचे सेवक आहेत, आपण त्यांचे मावळे, आपलं ते आराध्य आहे आणि आराध्याकरता आपण समर्पित असणं हे आपलं कर्तव्य आहे. कृतज्ञ असणं आपलं कर्तव्य आहे. आपण आपल्या आराध्याची पूजा करतोच, केलीच पाहिजे. पण आराध्याची पूजा करत असताना पूजा अशी करावी, ती पूजा आपल्याला आवडणारी असली पाहिजे असं नाही, तर ती आपल्या आराध्याला आवडणारी असली पाहिजे. ज्याची आपण पूजा करतोय, ज्या आराध्याची आपण पूजा करतोय, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव आपण साजरा करतोय ना, राजा म्हणजे आपला आराध्य आहे. आणि मग अशी जर पूजा आपण राजाची केली तर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना ही पूजा अंतःकरणापासून आवडल्याशिवाय राहणार नाही. ही आवडणारी पूजा आहे. कारण ही अशी आदर्श शिवजयंती तुम्ही गेल्या मला वाटतं 4-5 वर्षापासून तुमच्या या नगरीमध्ये अशी खूप सुंदर प्रकारे साजरी करताय. गेल्या वर्षापासून तर संपूर्ण 7 दिवस अखंड हरिनाम सप्ताहाचं तुम्ही आयोजन केलं. 7 दिवसामध्ये 7-8 दिवसामध्ये संपूर्ण कीर्तनाचेच कार्यक्रम आणि यंदाचं हे दुसरं वर्ष. मागच्या वर्षी ग्रामस्थांनी या पवित्र सोहळ्यामध्ये सेवा करण्याची संधी मला उपलब्ध करून दिली आणि यंदाही पवित्र सेवा करण्याचं सद्भाग्य त्यांनी माझ्याकडे दिलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे इतिहासाच्या पानावरती, जनतेच्या मनावरती, मातीच्या कणावरती आणि विश्वासाच्या प्रमाणावरती खरा उतरलेला राजा आहे. या सर्व गोष्टींमध्ये राजा कायम आणि कायम एकच नंबरला ज्यांनी आपलं जीवन ठेवलं, अशा छत्रपती शिवाजी महाराजांची ही दिव्य जयंती. आणि या दिव्य जयंतीच्या सेवेकरता घेतलेला अभंग तुकोबारायांचा आहे. आजच्या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय संगतीचा परिणाम सांगतायत. संगतीचा प्रभाव, संगतीचा इफेक्ट, संगतीचा काय परिणाम होतो बाबा. संगतीने माणूस बिघडतो सुद्धा आणि संगतीने माणूस घडतो सुद्धा. हा संगतीचा परिणाम. संगत तुम्हा आम्हाला 4 माणसामध्ये बसवते सुद्धा आणि संगत अशी प्रभावी आहे, 4 माणसातून तुम्हा आम्हाला उठवते सुद्धा. संगत अशी आहे, 4 माणसं तुमच्या आमच्या जवळ येऊन बसतात सुद्धा. आणि संगत अशी आहे, 4 माणसं दुरून बघून आम्हाला कट सुद्धा मारतात विठाला. आणि म्हणून नेहमी संगतीचा प्रभाव हा आमच्या जीवनावरती पडलेला आहे. संगतीचा प्रभाव पडलेला आहे. संगतीने होतो पंगतीचा लाभ. संगतीने कशाचा लाभ होतो? पंगतीचा. संगत आणि रंगत, जशी आमची संगत आहे तसा आमच्या जीवनाला काय येत असते? रंगत येत असते. रंग. आणि तुकोबाराने आजच्या अभंगातून संगतीचा प्रभाव सांगितलेला आहे. जगामध्ये अशी एकही गोष्ट नाही की ज्या गोष्टीचा प्रभाव पडत नाही. आणि आणखी काय का, प्रत्येक गोष्टीचा प्रभाव आहे, प्रत्येक गोष्टीचा. आणि प्रत्येक गोष्टीचे 2 प्रभाव आहे, एक चांगला प्रभाव आणि एक वाईट प्रभाव. गोष्टीचा, वस्तूचा चांगलाही प्रभाव पडतो आणि वस्तूचा वाईटही प्रभाव पडतो. कारण नाण्याला एक बाजू कधीच नसते. नाण्याला नेहमी 2 बाजू असतात. नाण्याला रुपयाचा बंदा, रुपयाचा बंदा माहिती आहे? रुपयाचा बंदा, 5चा बंदा. 5च्या बंद्याला, रुपयाच्या बंद्याला एक बाजू असते का? नसते. 2 बाजू असतात, एक चित आणि दुसरं पट. चितपट. चितपट माहिती आहे का? चित आणि पट हे 2 बाजू असतात नाण्याला. तसं संगतीला सुद्धा 2 बाजू आहेत. चांगलाही प्रभाव संगतीचा पडतो, चांगली बाजू संगतीची आणि वाईटही बाजू संगतीची आहे. प्रत्येक गोष्टी जेवढ्या काय त्या गोष्टीचा चांगलाही प्रभाव पडतो आणि वाईटही प्रभाव पडतो. मोबाईलचा प्रभाव चांगला सुद्धा आहे आणि मोबाईलचा प्रभाव वाईट सुद्धा आहे. आपल्याकडे घरोघर गाड्या आहेत, गाड्यांचा प्रभाव चांगला सुद्धा आहे आणि त्याच गाड्यांचा प्रभाव वाईट सुद्धा आहे. प्रत्येक गोष्टीचा चांगला आणि वाईट प्रभाव आहे. अशी एकही वस्तू जगामध्ये नाही ज्याचा प्रभाव पडत नाही. कोणकोणत्या लक्ष देऊन ऐका. एके ठिकाणी शास्त्रकारांनी 8 गोष्टी सांगितल्या ज्याचा प्रभाव पडतो. अंतुरी, कस्तुरी, चंद्र, चंदनमच, धूप, दीप, भूप, रूप. किती झाल्या? 8 झाल्या ना? मोजले का तुम्ही?
मी म्हणलो म्हणून म्हणू नका, तुम्ही असं मोजा थोडं मोकळं. अंतुरी, कस्तुरी, चंद्र, चंदनमच, धूप, दीप, भूप, रूप. झाले का आता? 8 झाले ना? हा, मोजले तुम्ही आता 8. ऐका, ह्या 8 गोष्टी अशा आहेत ज्याचा प्रभाव पडतो म्हणजे पडतो. विठाला 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 पडतो 100%. कोणकोणत्या आहेत? खूप गोड्या आहे का? पहिली सांगितली अंतुरी. अंतुरी शब्दाचा अर्थ तुम्हाला कळाला नसेल. अंतुरी हा संस्कृत शब्द आहे. अंतुरी माहित नसेल तुम्हाला, मी जवळ येऊन सांगतो. युगावर सुद्धा स्त्रीचा प्रभाव आहे, द्वापार युगावर सुद्धा स्त्रीचाच प्रभाव आहे, आणि कलियुगामध्ये सुद्धा घराघरामध्ये कोणाचा प्रभाव आहे? मोकळं बोला, गडी गडी बोला, मोकळं बोला, जे आहे ते खरं बोला. काय लाज आहे आपल्याला? त्यांचाच प्रभाव आहे ना, त्यांचाच प्रभाव. साहेबराव त्यांचाच प्रभाव आहे. ऐका, कृतयुगावर सुद्धा त्यांचाच प्रभाव आहे. रेणुका माता, कृतयुगावर प्रभाव. त्रेतायुगावर सुद्धा त्यांचाच प्रभाव आहे, सीता माता. द्वापार युगावर सुद्धा त्यांचाच प्रभाव आहे, द्रौपदी माता. आणि कलियुगामध्ये अशी एक स्त्री सांगण्याकरता नाही, म्हणजे घराघरामध्ये स्त्रियांचाच प्रभाव आहे. घराघरामध्ये त्यांच्याशिवाय घरातलं पान हलत नाही. संपूर्ण प्रभाव त्यांचा आहे, आणि मान्य करावं लागतं आपल्याला. घरामध्ये 2 दिवस स्त्री नसुद्या घर भनन मारतं. घरात थांबावं सुद्धा वाटत नाही, माणसाला करमत नाही घरामध्ये. स्त्रीशिवाय घराला शोभा नाही, खरंच नाही. घराला जाऊ द्या, मला सृष्टीला सुद्धा स्त्रीशिवाय शोभा नाही. भगवंताला सुद्धा स्त्रियांकरता एक अवतार घ्यावा लागला, अर्धनारी नटेश्वर. हा अवतार घेतला भोलेनाथाने, आणि खरंच आहे त्यांचं काम खूप मोठं आहे. सकाळी लवकर उठावं त्यांनीच, संपूर्ण घर आवरून घ्यावं त्यांनीच, तुमच्या चहाची व्यवस्था करावी त्यांनीच, तुमच्या नाश्त्याची व्यवस्था करावी त्यांनीच, तुमच्या आंघोळीची व्यवस्था करावी त्यांनीच, तुमच्या जेवणाची व्यवस्था करावी त्यांनीच, तुमच्या डब्याची व्यवस्था करावी त्यांनीच, मुलांना शाळेमध्ये घालावं त्यांनीच, त्यांच्या डब्याची व्यवस्था करावी त्यांनीच, सासू सासऱ्याचं बघावं त्यांनीच, आल्या गेल्याचं बघावं त्यांनीच, एका घराचे 2 घर करावे. आता एवढं ऍडजस्ट करून घ्या ना तुम्ही. हे आमच्या शिवाय होतं का तुमच्या शिवाय होते? हे तुमच्या गुणच होतं की सर्व चांगलं चाललेलं असताना अचानक काहीतरी असं लग्न झाल्याबरोबर 6 महिन्यामध्ये कसं काही येगळं निघतो माणूस. तुम्हा सांगते येगळं निघा. ते ओठातच राहू दे, आता बाहेर येऊ देऊ नका. ऐका, मला काय सांगायचं, स्त्रियांचा प्रभाव मान्य करावा लागतो. स्त्रीनं जर ठरवलं तर असा महापराक्रमी राजा जन्माला येऊ शकतो. मी सांगितलं तुम्हाला असा. आणि स्त्रीनं जर ठरवलं तर धुंदुकारी सारखा विनाशी मुलगा पोटी येतो महाराज. हे स्त्रीच्या हातामध्ये. म्हणून अंतुरीचा प्रभाव पुरुषापेक्षा स्त्रियांचा प्रभाव जास्त सांगितला. आणि स्त्रियांचा प्रभाव सगळ्यांवरच आहे, सगळ्यांवरच आहे. घरामध्ये सुद्धा त्यांचाच प्रभाव आहे. म्हणे मी बोलत नाही. तुकडोजी महाराजांचं प्रबंध तुकडोजी महाराज बघा. पती बेचारा बैल बना है, आप बनी है बली, सुहागन तीर्थ करने चली, सुहागन तीर्थ करने चली, पति के सर पर बोझा देकर, पति के सर पर बोझा देकर, हाथ हिलावत चली, सुहागन तीर्थ करने चली, सुहागन तीर्थ करने चली, सुहागन. बाहेर माणूस किती मोठा असू द्या, घरामध्ये गेले कोणाच्या कंट्रोल मध्ये राहावं लागतं, त्यांच्याच कंट्रोल मध्ये राहावं लागतं. कोणी राहू द्या, कोणी. बाहेर म्हणतात आपण कोणालाच घाबरत नाही, कोणालाच घाबरत नाही म्हणणारे सुद्धा कोणाला घाबरतात, तिकडे घाबरतात. लक्ष देऊन ऐका. एकाने पेपर मध्ये टाकलं, बायकोला वश करण्याचा मूलमंत्र ज्याला पाहिजे त्याने खालील नंबरवर संपर्क साधा. पेपरवर टाकलं. आणि एकाने त्या नंबरवर फोन लावला पण फोन उचलला त्याच्या बायकोने, ज्याला लावला त्याच्या बायकोने. ते म्हणजे मालक कुठे आहेत म्हणे, देते, भांडे घासतायत, थोडं नंतर देते. ज्याला समजलं धन्यवाद. ऐका, मला काय सांगायचे बाबा, कोणी असू द्या, कोणी, त्यांच्याच प्रभावाखाली जगावं लागतं, त्यांच्या प्रभावाखाली. म्हणून अंतुरी स्त्रीनं जर ठरवलं तर घराचा स्वर्ग व्हायला जास्त वेळ लागत नाही.
आणि त्यात जर स्त्रीनं ठरवलं तर घराचा नरक व्हायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही. स्त्री जर पाठीशी उभा राहिली पुरुषाच्या तर काय होत नाही, काय होत नाही. तुलसीदासजींनी तुळशी रामायण लिहिलं कोणाच्या पाठिंब्यामुळे माहिती आहे, कोणाच्या शब्दामुळे, तर एका स्त्रीच्या शब्दामुळे. पत्नीने सांगितलं माझ्याकरता जेवढे आसक्त आहेत तेवढे जर प्रभू करता आसक्त असते तर तुमचं कल्याण झालं असतं. विठाला ती स्त्रियांची ताकद. म्हणून अंतुरी पहिला नंबर स्त्रियांचा घातला शास्त्रकाराने. 2 पण स्त्रियांचा चांगलाही प्रभाव आहे आणि वाईटही प्रभाव आहे. मी हे सांगतो प्रभाव. कस्तुरी, कस्तुरीचा चांगला सुद्धा प्रभाव आहे आणि कस्तुरीचा वाईट सुद्धा प्रभाव आहे. कस्तुरी माहिती आहे का? कस्तुरी माहित असेल आपल्याला. ही कस्तुरी असते हरणाच्या बेंबीमध्ये. या कस्तुरीची ताकद अशी आहे, या कस्तुरीचा थेंब जरी मातीवरती पडला, ज्या मातीला कसलीच किंमत नाही ती सुद्धा माती मार्केटमध्ये कस्तुरीच्या भावाला विकली जाते. हा कस्तुरीचा प्रभाव आहे. कस्तुरीच्या भावाला विकली जाते माती. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे माती केली कस्तुरीने सरती, केली कस्तुरीने सरती, केली कस्तुरीने सरती. तुका म्हणे माती केली कस्तुरीने सरती. ही ताकद कस्तुरीची आहे. कस्तुरी, कस्तुरी, कस्तुरीलाही महाग आहे. आजकाल कस्तुरी कोणी वापरत नाही आणि कस्तुरी मिळतही नाही मार्केटमध्ये. कस्तुरी फक्त महाराष्ट्रामध्ये 2 ठिकाणी आहे. एक आळंदीमध्ये ज्ञानोबारायांपाशी वापरली जाते आणि 2 पंढरपूरला माझ्या मालकाला कस्तुरीचा मळवट लावला जातो. कस्तुरी मळवट चंदनाची ओटी, रुळे माळ कंठी वैजयंती. हा कस्तुरीचा मळवट आहे मालकाला. इतकी ताकद कस्तुरीची. आणि त्या कस्तुरीला जर मातीचा सहवास झाला तर माती सुद्धा कस्तुरी एवढी किमतीची होती. हा प्रभाव कस्तुरीचा. हे कळलं नसेल तुम्हाला. उदाहरण देऊन सांगू का? ऐका. ज्या जमिनीला आदल्या रात्री काहीच किंमत नव्हती, ज्या मातीला, ज्या जमिनीला आदल्या रात्री काहीच किंमत नव्हती आणि दुसऱ्या दिवशी सरकारचा GR निघाला, हा इथून या जमिनीच्या जवळून या जमिनीला खेटून समृद्धी महामार्ग जाणार आहे, त्या जमिनीला किती किंमत आली? आता किती आली? आदल्या रात्री काहीच किंमत नाही त्या जमिनीला, पण दुसऱ्या दिवशी कळालं GR निघाला, याच मातीला खेटून कोणती जाणार आहे? समृद्धी महामार्ग जाणार आहे. आता त्या हजाराला कोणी विचारत नाही, त्याला आज कोटी किंमत आली. याला म्हणायचं कस्तुरीचा संग होणं. बेटाला जीवनामध्ये नेहमी माणसं कस्तुरी सारखे असावे, जे स्वतः तर किमतीवान आहेतच, पण जे सोबत येतील त्यांना सुद्धा किमतीवान बनवतात. माझा राजा स्वतः तर शिलवान होताच, श्रेष्ठ होताच, पण माझ्या राजांच्या सहवासामध्ये जेवढे आले इतिहासाच्या पानामध्ये तेवढे अजरामर झाले महाराज, तेवढे अजरामर झाले. जेवढे जेवढे आले याला म्हणायचं कस्तुरीचा सहवास. कोण कोण आलं काय काय नाही मला सांगायचं नाही. 18 पगड जातीतला मावळा माझ्या राजांच्या सहवासामध्ये होता. ज्या काळामध्ये ज्यांना कसलीच किंमत नव्हती, ज्या काळामध्ये ज्यांचं जगणं म्हणजे मुश्किल होतं, त्या काळामध्ये माझ्या राजांनी त्यांना मान वर करून जगायला शिकवलं. याला म्हणायचं कस्तुरीचा संघ महाराज. हा कस्तुरीचा संघ. जगायला शिकवलं, लढायला शिकवलं, हक्क मागून घ्यायला शिकवलं. हे सर्व काही चांगल्या संगतीचा परिणाम आहे. विठाला बेटा, माझा राजा म्हणजे स्वतः तर सुगंधित होताच, आणि जीवन तसंच असावं की ज्या जीवनाचा सुगंध पसरला पाहिजे. आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा, पाव्यातला सूर जैसा ओटातूनी ओघळावा. आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा. ज्या राजाच्या जीवनाचा सुगंध एका दिवसाकरता नव्हता, एका वर्षाकरता नव्हता, 100 करता नव्हता, 200 करता नव्हता, तब्बल 400 वर्ष पूर्ण होत आले, आणखी सुगंध उतरायला तयार नाही. ही खरी कस्तुरी आहे महाराज आमची. महाराष्ट्राची जर सगळ्यात मोठी कस्तुरी कोणती असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज.
आणि छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणारी मासाहेब जिजाऊ आहे. विठाला विठाला विठाला. आणि माझ्या राजाच्या सहवासामध्ये जेवढे आले तेवढे आजरमार झाले, तेवढ्यांची किंमत वाढली. कोणत्याही जातीतला असू द्या, कोणत्याही धर्मातला असू द्या, झाली की नाही. याला म्हणायची कस्तुरी. आम्ही जीवनामध्ये सहवास करायचा मायबाप तुम्हाला हात जोडून विनंती, कस्तुरी सारख्यांचा झाला सहवास तर कस्तुरी सारख्यांची करा. आमच्या जीवनामध्ये 2 प्रकारची माणसं भेटतील आम्हाला, एक कस्तुरी सारखे आणि एक राऊंड अप सारखे. राऊंड अप कळतं का तुम्हाला? राऊंड अप कुशावाडी राऊंड अप माहिती का तुम्हाला? राऊंड अप सारखे काळकरी मंडळी पूर्व लक्षात आहे का? एक माणसं कस्तुरी सारखे असतात, त्यांच्या सहवासामध्ये आपण गेलो, त्यांच्यात यांचं कसंही हो जाऊ दे, यांचं संपलं, तुम्ही तरी ऐका. त्यांच्या जर सहवासामध्ये आपण गेलो, त्यांचा थेंब जरी आपल्यावरती पडला तर त्यांच्यासोबत आपण सुगंधित होऊ. कोणासोबत? का लोड द्यायला म्हणा आम्हाला, आम्ही थांबलोय उगं थांबू दे, 2 दिवस राहिले आता बस उगं गप म्हणा. असं नाही बाबा. कस्तुरीचा थेंब पडला तर आमचं जीवन सुगंधित होईल. आणि दुसरा आहे राऊंड अपचा थेंब पडल्यानंतर पर करपून जाईल महाराज, काय राहणार. राऊंड अप सारख्या लोकांना दूर ठेवा. विठाला विठाला. कस्तुरीची ताकद. पण कस्तुरीचा हा चांगला जसा प्रभाव आहे तसा वाईटही प्रभाव आहे. ही कस्तुरी जिथून जन्माला येते, बाकी सगळ्यांना आनंदित करते, बाकी सगळ्यांकरता तिला वेळ आहे, पण स्वतः करता वेळ नाही. कस्तुरीला स्वतः करता वेळ. जिथून जन्माला आली त्यांना बघितली नाही कस्तुरीने, परत बघितलं नाही. माझ्या राजांचं जीवन तेच आहे ना. समाजाला सुगंधित करत राहिले राजा, पण स्वतःला दिला वेळ कधीच नाही. एक क्षण सुद्धा स्वतः करता दिला नाही. एवढं समर्पण माझ्या राजांचं होतं. मग तेच हरण त्या कस्तुरी करता मरत म्हणे. विठाला विठाला. अंतुरी कस्तुरी चंद्राचा सुद्धा प्रभाव आहे. चंद्र पौर्णिमेचा असेल तर चांगला प्रभाव देऊन जातो. समुद्राला भरती येते, समुद्राला ओहोटी येते. पौर्णिमेचा चंद्र असेल तर एक पक्षी, त्याच्या एवढा आनंद कोणाला होत नाही. कोण? पौर्णिमेचा चंद्र चकोरा जीवन. पौर्णिमेचा चंद्र चकोरा जीवन. पौर्णिमेचा चंद्र चकोराला जीवन देऊन जात, तोच पौर्णिमेचा चंद्र चोराला आवडत नाही. विठाला विठाला. चंद्राचा हाही प्रभाव. आणखी आहे का? चंद्र जेव्हा पौर्णिमेचा असतो तेव्हा सात्विक ऊर्जा वाढतात, तेव्हा आध्यात्मिक साधनेच्या ऊर्जा वाढतात, तेव्हा सकारात्मक ऊर्जा वाढतात. आणि जेव्हा चंद्र हळूहळू कमी होत जाईल त्याची कला, जसा चंद्र कशाचा होईल पार मावळून जाईल. आणि त्या दिवस कोणता राहतो, कोणती रात्र असते ते महिला मंडळ? वाह, अमावस्याची रात्र. आणि त्या दिवशी निगेटिव्ह ऊर्जा बाहेर पडतात म्हणे. आणि बघा तुम्ही, आता तुमच्या गावात आहे की नाही माहित नाही, पण गावगाव एक चालतं अमावस्याच्या रात्री. ते असतं नसतं मला माहित नाही, पण तसं होतं महाराज. विठाला विठाला. चंद्राचा प्रभाव. चंद्र चंदनम च चंदनाचा सुद्धा प्रभाव आहे. चंदनाचा काय प्रभाव आहे? किती तापलेलं तेल राहू द्या, त्या तेलामध्ये जर चंदनाचा थेंब पडला, फक्त एक पाहिजे, ते 52 कशी चंदन लागतं, ते ओरिजिनल चंदन लागतं, आपल्या बांधावरचं नाही, ते ओरिजिनल चंदन लागतं. त्या जर चंदनाचा थेंब जरी पडला त्या कड्यामध्ये तर इतकी ताकद असते म्हणे. तापली चंदन तापली चंदन निववितो कुडी. हा चंदनाचा प्रभाव बघताय का? प्रत्येक गोष्टीचा प्रभाव सांगतोय. चंदनाचा सुद्धा हा प्रभाव आहे. चंदन 2 प्रकारचं आहे. दोन्ही प्रकारचं चंदन प्रभावित करतं आमचं जीवन. एक चंदन आहे ते टाकायचं चंदन, म्हणजे असली चंदन म्हणतो बरं का मी. हे आपल्याकडचं चंदन, ते चंदन तस्करही चोरून नेत नाही. चंदन कोणतं माहित आहे का? चंदन तुम्ही ते पुष्पा पिक्चर बघितलाय का? पोराला लईच माहित आहे हो पुष्पा पिक्चर. त्या पुष्पा पिक्चर मध्ये आहे बघा चंदन. कोणतं?
लाल चंदन, झुकेगा नाही. ज्यांनी बघितलं त्यांना माहिती आहे ते चंदन, तेच चंदन, असली चंदन. त्याचा थेंब पडला तरी तापलेलं तेल काय होतं, थंडगार होतं. ही ताकद चंदनाची. आणि दुसरं एक चंदन आहे, कपाळाला लावायचं चंदन. रोज सकाळी सकाळी कपाळाला चंदन लावत जा. कपाळही थंडगार राहतं, कपाळही थंडगार राहतं. जे गरम असतं की नाही कपाळ, ते कसं होतं, थंडगार होतं. लय ज्याचं डोकं गरम होतं घडी घडीला, त्याने काय लावायचं, सकाळी सकाळी चंदन लावायचं, तेही होतं. आणि दुसरा फायदा, ऊर्ध्व पुंड्र भाळा कंठी शोभे माळ, कापी जे कळी काळ तया भेने. आणि दुसरा आहे का, गोपीचंदन उटी तुळशीच्या माळा. गोपीचंदनाची उटी सकाळी सकाळी लावायची म्हणे, चंदन लावायचं, चंदन. आणि आपण हिंदू आहेत महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी आमच्या आया बहिणींच्या कपाळावरचं कुंकू राहण्याकरता, आपल्या कपाळावरचा गंध राहण्याकरता आपलं जीवन समर्पित केलंय. आपण हिंदू आहेत आणि हिंदू म्हणून जन्माला आल्यानंतर सकाळी उठल्याबरोबर आंघोळ केल्यानंतर आमच्या कपाळाला गंध असलाच पाहिजे. बोला बोला, आज शपथ घ्या तुम्ही. शिवजयंतीचा हा सोहळा आहे आणि जर तुम्ही शपथ घेतली तर खरी शिवजयंती होईल, महाराजांना अर्पित होईल. आजपासून शपथ घ्या, आंघोळ केल्यानंतर काही लावा, असा उभा लावू नका तुम्ही. तुम्ही काय माळकरी नाहीत का, काय असतील त्यांनी लावा. पण जर तुम्हाला वाटतच असेल, लाज वाटत असेल, तर साधा एखादा टीका तरी लावा. लावाल ना आजपासून. बोला बोला, एवढं जरी तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना दिलं तर राजावरून आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला कपाळ मोकळं ठेवायचं. कपाळ मोकळं राहू नये याच्याकरता माणसं मेलीत आपली. आणि त्यांनी समर्पण देऊन सुद्धा जर आम्ही मोकळे फिरत असो, ते म्हणतील कशाने यांच्याकरता मेला. लक्षात, चंदन लावायचं. पण लोक लय हुशार. चंदन दोन प्रकारचं. एक कपाळाला लावायचं चंदन आणि एक लोकाला लावायचं चंदन. दोन प्रकारचं बरं का. सध्या उमाकांत भाऊ कोणत्या प्रकारचं चंदन फेमस आहे माहिती आहे का? कोणतं? लोकांना जेवढं स्वतःला चंदन लावता येत नाही चांगलं, तेवढं लोकांना लावता येतं. लोक दुसऱ्यांना चंदन लावायला लई पुढचे. चंदन कसं लावावं फक्त लोकांना विचारायचं. विठाला विठाला विठाला. लोक माणसाला चंदन लावतात, नवल नाही, देवाला सुद्धा चंदन लावतात. मागचा पुढचा विचार करतात, देवाला सुद्धा. दानपेटीमध्ये फाटक्या नोटा. चंदन कोणाला? देवाला. लई पुढचे आहेत लोक. थोडं मी आता मन धट्ट करूनच बोलतो, जे वास्तव आहे ते मांडाय काय हरकत आहे, जे खरं आहे. तुमच्या इथं ते जे व्हाळानं माळानं जे धुऱ्यावरचे देव असतात बघा, त्यांचा प्रसाद होतो का तुमच्या इथं? हा, त्यांचे जेवण होतात का? काय म्हणतात त्याला? हा, भंडारा नसतो तो. कंदुरी असते. कंदुरी आहे ना तुमच्यात? होती का कंदुरी? कंदुरी असते ती कंदुरी. तुमच्यात होती कंदुरी? आहे. ते जे कंदुरी असते की नाही, ज्याला खाण्याची गोडी असते, ते लय माणसं हुशार. ते घरात सुरू करतात. अरे घरात काय दस लागत नाही, मग ते धुऱ्यावरचा देव त्याची राहिली म्हणे काय कंदुरी. लय हुशार आहे माणसं, लय पुढचे. यांना खाण्याची लय आग असते. गावात भंडाऱ्याचं आमंत्रण असू द्या, घरच्या पोराला म्हणतात जा जेवून ये. आणि एखाद्याचं कंदुरीचं आमंत्रण होते, घरच्यांना म्हणतात मला जावं लागणार, त्याला राग येईल. त्याला काय याचा राग येणार आहे? तुला आग आहे खाण्याची, त्याला राग घ्यायला येणार आहे. तुझी आग आहे ना खाण्याची बाबा. लोक लय हुशार. लोक सॉफ्ट कॉर्नर घ्यायला लई पुढचे आहेत. विठाला विठाला विठाला. मग त्या देवाची ती केली जाते कंदुरी. आणि त्या देवाला काय लागतं? हे आपलं साधं सुद्धा चालत नाही. त्याला काय लागतं? त्याला बरं त्याला लय हाय पाय जमत नाही. शास्त्रामध्ये श्लोक आलाय, मी माझ्या मनचं सांगतच नाही. त्या देवाच्या भक्ताला कोणीतरी त्याच्या भविष्यात त्या देवाला त्याच्या भक्ताने म्हटलं म्हणे, देवा तुझ्यामुळे माझा नवस पूर्ण झाले, मला मला कापायचंय. हो म्हणे, कापायचंय? काय कापणार? हा नाही म्हणे, आपण तुला घोडा कापणार आहे म्हणे. ते देव हात जोला, बाबा घोडा कापू नको. अश्वनैव, घोडा राहू दे म्हणे, तुला हत्ती तरी कापेन. हत्ती नको म्हणे. गजनैव, थोडा मोठाच बघतो म्हणे. वाघ कापू का? वाघ. तो देव म्हणला व्याघ्र नैवच नैवच.
हत्ती कापू नको, घोडा कापू नको, वाघ तर नकोच नको, मग काय दे? उग साधा सुद्धा दे म्हणे. आजा पुत्रो बल्ली दध्यात. आजा म्हणजे शेळी आणि शेळीचा पुत्र म्हणजे बोकड. बोकड एक बोकड कापलं की मी खुश. ते माणसं बकर कापतात, त्याला कंदुराने बकर कापतात. आणि बकर कापलं, ज्या देवाला कापलंय सगळं त्याला ठेवतात आणि माणसं घरला निघून येतात. कसं आहे तुमच्या इथं? असं नाही का? मग अर्ध त्याला ठेवतात आणि अर्ध कापलंय कोणाच्या नावानं? त्याच्याच नावानं कापलंय ना. अर्धही ठेवत नाही. हा, मग त्याला खुरण शिंग, बाकी सगळं. अरे माणसं देवाला चंदन लावाय मागचा पुढचा विचार करत नाहीत. माणसाचं काय घेऊन बसला? विठाला विठाला विठाला. लोकांना चंदन लावण्यापेक्षा आपल्या कपाळाला चंदन लावा, आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आमचा मालक सकाळी सकाळी रोज चंदन लावतो. किती सुंदर दिसतं चंदन. तुकोबाराय किती गोड वर्णन करतात. तुळशी हार गळा, काशे पितांबर, आवडे निरंतर हे चिऱ्या. माझ्या भगवंताला ते चंदनाची उट्टी लावल्यानंतर किती सुंदरता दिसत असेल. कस्तुरी मळवट चंदनाची उट्टी, कस्तुरी मळवट चंदनाची उट्टी. कस्तुरी मळवट. मग कपडाला गंध लावा, आणि गंध लावल्यानंतर चेहरा असा कसा टवटवीत दिसतो बघा तुम्ही. आणि ज्याच्या कपडाला गंध त्याच्याकडे पहिलं भरणून लागतं. असं लक्षात घ्या. आपल्या चंदन लावा, आणि ते एक चंदन चंदनमच. त्याच्यानंतर धूप, धूपाचा सुद्धा प्रभाव आहे. रूप, रूपाचा सुद्धा प्रभाव आहे. आणि शेवटचं सांगता येतं भूप. भूप शब्दाचा अर्थ आहे, भूप हा रागही आहे. भूप हा रागही आहे. आणि भूप शब्दाचा अर्थ राजा. भूप शब्द म्हणजे राजा. राजाचा सुद्धा प्रभाव असतो. राजा असतो तशी प्रजा असते. असते की नाही? राजा बिघडलेला असेल तर प्रजेकडून चांगलं वागण्याची आपण आशा करू शकत नाही. आणि राजा जर आचरणशील असेल तर प्रजा सुद्धा काटेकोरपणे वागत असते. वागावंच लागतं. विठाला विठा. माझे छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन बघा. अरे जो काळ, आणि ज्या काळामध्ये स्त्री फक्त भोगाची वस्तू म्हणून वापरली जायची, ज्या काळामध्ये स्त्रियांची आबरू दिवसा लुटली जायची, ज्या काळामध्ये स्त्रियांची आबरू वेशीवर टांगली जायची, स्त्रिया दिवसा ढवळ्या उचलून नेल्या जायच्या, ज्या काळामध्ये स्त्री म्हणजे फक्त आणि फक्त आपल्या दरबारामध्ये नाचण्याची एक वस्तू मानली जायची, त्याच काळामध्ये माझा राजा झालेला आहे. सर्व बघा राजवट, आणि त्या राजवटेमध्ये त्यांनी स्त्रिया नाचवलेल्या आहेत. पण माझा राजा एवढा आचरणशील होता आणि संपन्न होता. माझ्या राजाच्या दरबारामध्ये स्त्री नाचण्याची वस्तू नव्हती, तर माझ्या राजाच्या दरबारामध्ये स्त्री आदराची वस्तू होती. आदराची वस्तू. आणि म्हणून जयंती कोणी करत नाहीत. माणसाला काही कामं कमी आहेत? तुमचं हे गाव 7 दिवस वेळ काढून माझ्या राजाचा हा जन्मोत्सव एवढ्या थाटामाटामध्ये साजरा करताय का? माझ्या राजांनी काय दिलंय? तर माझ्या राजांनी हे दिलंय. पण आज त्याच काळामध्ये बघा तुम्ही, माझ्या राजांनी नेहमी स्त्रियांचा आदर केलाय. आणि दुसऱ्या राजवटीमध्ये आदिलशाही असेल, निजामशाही असेल, तुघलकशाही असेल, आणखी कोणत्या शाही असतील, युद्ध केलं, ते राज्य जिंकलं, ते गाव जिंकलं, त्या सैनिकांनी तिथलं धन लुटावं, आणि धनाबरोबर काय लुटावं? आणखी स्त्रियांची आबरू लुटावी.
पण माझ्या राजाच्या इतिहासामध्ये असं एकही तुम्हाला घटना भेटणार नाही. मावळ्यांनी धन मात्र लुटलं, पण कोणत्या स्त्रीच्या शरीराला सुद्धा धक्का लावला नाही. कारण माझ्या राजाचं सांगणंच होतं, तुम्ही जर स्त्रीकडे डोळे कराल तर तुमचे डोळे काढून घेण्यात येतील, आणि तुम्ही जर स्त्रीकडे हात कराल तर तुमचा हात कापला जाईल. रांजाच्या पाटलाचे पायही कापले आणि हातही कापले. याला म्हणायचं आचरणशील राजा. विठाल विठाल विठाल. आणि हे आजही ज्या ठिकाणी आहे ते आजही माझ्या छत्रपतींचं स्वराज्य आहे. मग ते महाराष्ट्रातच असलं पाहिजे असं काही नाही. मग ते सौदी अरेबिया जरी असेल किंवा दुबई जरी असेल तर ते माझ्या राजांचं स्वराज्य आहे. कारण तुम्ही दुबईतलं कानून बघा, स्त्रीकडे बघितलं तर रस्त्यामध्ये फाशी दिली जाते, चौकात जेसीपीला असं लटकून. असे कायदे त्यांनी तयार केले. स्त्रीकडे बोट केलं तर बोट कापलं जातं. संपूर्ण देश कोणाचा आहे? मुस्लिमांचा देश आहे. पण असं असेल तर त्यांना माझा राजा समजलाय, पण आणखी माझ्या महाराष्ट्राला राजा समजला नाही. त्या नंदुरबारची केवढीशी मुलगी होती, त्या नराधमाने त्या मुलीवरती अतिप्रसंग करून दगडाने ठेचून मारलं. हा, राजाने जे स्वराज्य तुम्हा आम्हाला दिलंय त्या स्वराज्याशी केलेली ही बैमानी आहे. बैमानी काय काय त्यांनी केलंय आणि काय काय गमवलंय. मोठा बंधू गमवला. बाप विजापूरच्या आदिलशहाच्या मध्ये राहिलेला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे. काय काय त्याग आहे. वडिलांशी भेट झाली नाही, दिवस रात्र झगडले, आणि त्यांनी ते दिले. त्यांनी ते स्वराज्य घडवलंय. ते स्वराज्य सांभाळण्याची जिम्मेदारी आपली आहे. लक्षात घ्या. छत्रपतीच्या शूरमर्दानो होऊ नका बेमान, होऊ नका बेमान. तुम्हाला शिवरायाची आन, शिवरायाची आन. जय भवानी जय शिवाजी. छत्रपतीच्या शूरमर्दानो होऊ नका बेमान, होऊ नका बेमान. तुम्हाला शिवरायाची आन, शिवरायाची आन. जय भवानी जय शिवाजी. आरयतेच्या या रक्षणासाठी उचलली तलवार. आरयतेच्या या रक्षणासाठी उचलली तलवार. दुश्मनांना ठार करोनी केले बहु उपकार. केलेल्या त्या उपकाराची केलेल्या त्या उपकाराची असू द्या थोडी दा. ठेवा जरासे भाव. तुम्हाला शिवरायाची आन, शिवरायाची आन. जय भवानी जय भवानी जय शिवाजी. जय भवानी जय शिवाजी. जय भवानी जय शिवाजी. जय भवानी जय शिवाजी. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय गुलाब कंस सिंहासनाधीश्वर श्रीमंत 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 धर्मधुरंधर छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर संभाजी महाराज की. आपण त्या राजाची मावळी. एवढं जरी जीवनामध्ये स्वीकारलं तरी राजा तुमच्या आमच्यावर इतका प्रसन्न होईल, नक्कीच म्हणेल की ज्या मावळ्यांची मला आशा होती ते मावळे तयार होत आहे.
ही आशा आहे माझ्या राजांना आपल्याकडे. काय समर्पण केलंय माझ्या राजाचं जीवन बघा. आणि असा राजा, स्त्री म्हणजे उपभोगाची साध वस्तू नाही तर स्त्री ही आदराची वस्तू आहे, हे माझ्या मासाहेब जिजाऊंनी शिकवलेलं आहे राजांना. धन्य धन्य थोर आई शिवरायांची जिजाई, आज तुझी तो महाराष्ट्र सारा, मुजरा मानाचा जिजाऊला, होती मुलांची सत्ता त्यावेळी, दिन दुबळ्यासी नव्हता होवाली, आया बहिणींना संकट काळी, नवता उरला होणी वाली, जिजाऊच्या मनाकंत कधी होईल याचा अंत, जिजाऊच्या मनाकंत कधी होईल याचा, करी विनंती आई शिवाईला, मुजरा मानाचा जिजाऊला, मुजरा मानाचा जिजाऊला. असं झालंय महाराज, सध्या खोट्याच चांगलंय. सत्यवान सावित्रीचा संपला जमाना, वेश्या करी चारित्र्याचा खोटाच बहाना, झाली दीनवाणी पतिव्रता, आलो शरण तुला भगवंता, कुशीत तुझ्या रे भगवंता, कुशीत तुझ्या रे भगवंता. चला माझा मुद्दा संपलाय बाबा. राजा जसा आहे तशी प्रजा असते, म्हणून राजा चांगला लागतो. तसं महाराज म्हटले, जसे ह्या गोष्टीचा प्रभाव आहे तसं संगतीचा सुद्धा प्रभाव आहे. संगतीने माणूस घडतो सुद्धा आणि संगतीने माणूस बिघडतो सुद्धा. आणि तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये संगतीचा प्रभाव सांगतायत, पण सकारात्मक संगतीचा प्रभाव सांगतायत. अभंगाचं पहिलं चरण मी सुरुवातीला सांगून गेलो, संगत माणसाला माणसामध्ये बसवते सुद्धा आणि संगत माणसाला माणसातून उठवते सुद्धा. इतिहासामध्ये सगळे प्रमाण दृष्टांत तुमच्या समोर आहेत, मला सांगायचे नाहीत, मांडायचे नाहीत. तुम्ही हुशार आहेत, तुम्ही वाचलेत, ऐकलेत भरपूर. हा प्रभाव आहे. मग शक्यतो चांगल्याची संगत केली पाहिजे आपण, शक्यतो. बघा तुम्ही गावामध्ये 2-3 पिणारे असतील, फक्त त्यांच्या सोबत बसा. बसा म्हणतोय, पिऊ नका, फक्त बसा. तुम्हाला लगेच भेटलं हातामध्ये आयत खोलीत, महाराज मलेन बसा, मग बसा, पिऊ नका. आणि गावातल्या लोकांनी बघू द्या. दुसऱ्या दिवशी गावात चर्चा होते, का हो रामराव पाटलाचं पोरग कधीपासून प्यायला लागलं, कसं काय? शामराव पाटलाच्या पोरासोबत दिसत होतं. पिलं की नाही माहित नाही, पण सरळ सरळ आरोप काय झाला, फक्त दिसलं तर पिल्याचा आरोप होतो. वाईटाच्या संगतीत बसल्यानंतर. आणि चांगल्याच्या संगतीत राहा तुम्ही. आमच्या सोबत फिरा, वारकऱ्याचा सहवास करा. काय मानपान आहे, टाळ्या वाजवतात त्यांच्याकरता लोक, बघल्याबरोबर पाया पडतात. आमच्यासोबत फिरा तुम्ही. घ्यायला काय माणसं येतात, जेवायला काय माणसं वाढतात, पाया काय पडतात, पडल्यानंतर दक्षिणा काय वाढतात, हार काय घालतात, कीर्तन झाल्यानंतर पाया काय पडतात, वा वा काय करतात, सोडायला गाडीपर्यंत काय येतात, आणि वाटेमध्ये गाडी अडकली की मग मारायला काय येतात. खायला चिक्क्याही मिळतात आणि कुठं कुठं बुक्क्याही मिळतात. मग असं आहे, पण शक्यतो बुक्क्या चिक्क्याच मिळतात. ऐका, पण चांगल्याची संगत नेहमी संतांनी सांगितली आम्हाला. संगती करावी संगती करावी संत सज्जनाची.
चांगल्याची संगत करावी, चांगल्या विचारांची. खरी विचाराची, चांगल्या विचाराची जर संगत केली तर ती खरी आमच्या जीवनाची शिवजयंती. छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला चांगल्या विचाराने जगायला शिकवले, त्या विचाराला तडा जाऊ नये. ही खरी शिवजयंती, हे खरं छत्रपती शिवाजी महाराजांना प्रसन्न करणं आहे. म्हणून संगत चांगली पाहिजे. संगती 3 प्रकारची, लक्ष देऊन ऐका. 1 कुसंगती, 2 विसंगती आणि 3 सत्संगती. हे 3 प्रकारच्या संगती आहेत आमच्या जीवनामध्ये. कुसंगती सोडावी, विसंगती सुद्धा सोडावी आणि सत्संगती स्वीकारावी. कुसंगती नको, कारण किती चांगला माणूस असू द्या, वाईटाच्या संगतीमध्ये गेला की वाईटच होतो, वाईटच होतो. किती चांगला राहू, लई चांगला होता म्हणतात माणसं, पण काय झालं काय माहित, काहीच नाही, वाईटाच्या संगतीत गेला, बाकी काही वाईट वाईटच आहे. ते आपल्याला किती शुद्ध राहा पवित्र करतो. पूजेचा तांब्या, पूजेचा तांब्या आणि बाहेरचा तांब्या, कळतं का तुम्हाला? पूजेचा तांब्या किंवा आणि बाहेरचा तांब्या. पूजेचा तांब्या बाहेरच्या तांब्याजवळ गेला काय, किंवा बाहेरचा तांब्या पूजेच्या तांब्याजवळ आला काय, बदनाम कोण होणार आहे? बाहेरचा तांब्या अगोदरच बदनाम आहे, त्याला बाहेरच टाकलेलं आहे. पण बदनामी कोणाला येईल, बिघडल कोण, अपवित्र कोण होईल? पूजेचा तांब्या. म्हणून किती चांगला राहू द्या, बाहेरचा तांब्या सोबत गेला वागा, तू अपवित्र झाला म्हणजे झाला, हे आपल्या हातामध्ये. म्हणून नेहमी संतांनी सांगितले, हिरा काही सामान्य नसतो म्हणे. हिरा ठेविता ऐरणी वाचे मारिता जोघनी, तोची मोल पावे खरा करणीचा होय चुरा. ही ताकद हिऱ्याची. हिरा काही सामान्य नसतो, कठोर एवढा हिरा, पण त्या हिऱ्याला ढेकणाचा संग झाला की असा भंगच पावतो म्हणे. ढेकणाच्या संगी हिरा जो एवढा कठोर हिरा आयरनीवर ठेवला. आयरन माहिती ना, आयरन, आयरन, आयरनीच्या देवा तुला, ती आयरन लोहारापाशी असते की नाही, ती आयरन, त्या आयरनवर हिरा ठेवायचा ना, वरून घन मारायचा लोखंडाचा. मारल्याबरोबर असली जो हिरा असतो, ओरिजिनल हिरा 24 कॅरेट, तो फुटत नाही. काय होतो, त्या आयरनीत घुसतो. एवढा ओरिजिनल हिरा सुद्धा, पण त्या हिऱ्याला जर ढेकणाचा सहवास झाला तर तो भंगतो म्हणे. हा, अशा ढेकणांनी बरेच हिरे भंगवले. 20-20 वर्षापर्यंत, 21-21 वर्षापर्यंत, 25-25 वर्षापर्यंत मायबापाने हिरे सांभाळले. आणि एकदा का ढेकणाचा संग झाला, लग्न होऊन 6 महिन्यामध्ये गडी मायबाप सोडून देगलूरा रूम करून राहतो. किती महिन्यामध्ये? 6 महिन्यात भंगच पावतो, परत मायबापाला बघत नाही. ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला. आणि मग कुसंगती नको. दुसरी आहे विसंगती. विसंगती सुद्धा नाही. चुकीची संगत सुद्धा आम्हाला दुःख देते. कशी काय दुःख देते? महाराष्ट्रातल्या माणसांनी कर्नाटकातली बायको केली, म्हणजे दोघाचा काय मेळ लागेल? आता तुम्ही बॉर्डरवरचे, तुम्हाला लागेल मेळ, पण आम्हाला काय मेळ लागणार आहे? तुम्हाला लागतो का नाही मेळ? कानडी येते का थोडी थोडी? येत नाही का? थोडं दूरच आहे का तुम्हाला? आपण इथं जवळ आहे वाटतं गीता. कानडी येते ना काही ना, थोडं थोडं येते. हा, भागायपुरतं येते. कसं हा, येनंद्री म्हणजे काय असतं? आम्ही ते ऐकलंय दृष्टांतामध्ये, येनंद्री. हा, जेवला का काय? हा, मी आत येऊ का? हा, असं आहे. आणि मग ते काय मेळ लागणार आहे? चुकीची संगत दुःखाला कारणीभूत होते. विठाला 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 तिघ व्यापारी नांदीला गेले. जुना काळ आठवा. चुकीची संगत. दोघच होते अगोदर, पण वाटेमध्ये एक जण भेटलं, दुसरं नवीन. आणि नांदीला गेले. मार्केटमध्ये जाण्याकरता 6-7 वाजले सायंकाळची. त्यांनी तिथं आपला माल विकला आणि मालाच्या मोबदल्यामध्ये तिघांना 20-20 हजार रुपये भेटले. आणि परत निघाले त्या गावाकडे नांदेडून. पूर्वीचा काळ जुना रस्ता, पायवाटा, वाहन वगैरे काही नव्हते, चालत निघाले.
आता उशीर झाला, 9-10 वाजले इकडे यायला. आतमध्ये आले आणि त्यांनी विचार केला आपण काय आता गावाकडे जाऊ शकत नाही, अंधार जास्त झालाय आणि आपण इथंच कुठेतरी मुक्काम केला पाहिजे. जे मधात ऍड झालं होतं की नाही नवीन, ते म्हटलं मुक्काम करायचा ना, मग मुक्काम करायचा तर रस्त्यावर करायचा, आजूबाजूला करायचं. ते म्हटलं का मूर्ख आहे का, आपल्याकडे 20-20 हजार रुपये रस्त्यावरती झोपणं बरोबर नाही, बाजूला झोपूया आपण. ते म्हटलेले नाही, मुक्काम करायचा तर रस्त्यावरच करायचं. आडमुठच होतं ते, रस्त्यावरच करायचं. हे दोघं म्हटले तू कसंही मर, आम्ही बाजूला झोपतो. ते दोघं बाजूला झोपले, ते रस्त्यावर पडलं. 10-11 वाजता पडलं आणि रात्री 12-1 वाजता आली टोळी चोरांची. 5-7 चोर त्याच रस्त्याने चालले. अंधकार पडलाय आणि त्या 5-7 चोरापैकी एका चोराचा पाय लागला याला, अडकून पुढे आलं ते. आणि त्या चोरांना म्हटलं ए, पुढे जाऊन चोरी करण्यापेक्षा इथंच आयतं गिराईक सापडलंय, बघायचं का याला, काय तर सापडलं त्याच्याकडे. हे बाकीचे म्हटले वेड्या, एवढ्या रात्री इथं पडलंय ते काय चांगलं असेल का, पिऊन पडलंय त्याच्याकडे काय असणार आहे, चल म्हणे गप. हे ऐकलं ये ना, गप बसायचं नाही यानं. हे उठलं म्हटलं ए चोरो, तुम्ही काय मला काय पेनारं समजलंय का, हा या वाघाच्या गळ्यामध्ये 3 पिढ्यापासून माळ आहे म्हणे आमच्या घरामध्ये, माळकरी आहे म्हणे मी, माळकरी. ही अडकलेलं चोर म्हणला अरे ते माळकरी आहे म्हणते, बघायचं का त्याला. हे बाकीचे म्हटले माळकऱ्याकडे काय भेटणार आहे, चल म्हणे गप, आता तरी गप बसावे ना. हे म्हटलं ए, तुम्ही का मला कंगार समजलं का, आताच नांदेडच्या मार्केटमध्ये माल विकून आलाय, माझ्याकडे 20,000 रुपये म्हणे, 20,000 रुपये. ते एक म्हणलं ए 20,000 रुपये म्हणते, बघायचं काय याला. हे चोर म्हटले सांगण्यापेक्षा ऐकण्याला अक्कल लागते. एवढ्या रात्री 20,000 रुपये घेऊन एकटं कुठं पडत असतं का, आता तरी गप मरायला पाहिजे. हे म्हटलं ए चोरो, तुम्हाला कमी का एकटा वाटलो का, बाजूला 2 जण झोपले त्यांच्याकडे 20,000 रुपये. आता काय सत्कार केला असेल का त्यांनी, चांगली दक्षिणा दिली सत्कार. मला सांगा, ते दोघं चांगली होते पण तरी सुद्धा अडकले कोणामुळे. तसं चुकीच्या माणसाची संगत सुद्धा करायची नाही, विसंगती. मग संगती करायची कोणाची, संगती करायची चांगल्याची करायची. आणि म्हणून संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. चांगल्याच्या सहवासामध्ये, चांगल्याच्या संपर्कामध्ये या. तुम्ही सुद्धा चांगले होऊन जायला वेळ लागत नाही. मोठं व्हायचंय तर मोठ्यांच्या संगतीत राहा, तुम्ही आपोआप मोठे होऊन जा. तसं तुकोबाराय म्हटले आम्ही वैष्णवाच्या संगतीमध्ये गेलो. वैष्णवाच्या संगतीमध्ये गेल्यानंतर आम्ही आजपर्यंत सुखाकरता भरपूर पळालो पण सुख मिळालं नाही. पण संतांच्या संगतीमध्ये, वैष्णवाच्या संगतीमध्ये त्या सुखाचा अनुभव आम्हाला आला. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. आता आणि कमी देवा काही नाही, आणि आता कोणत्या गोष्टीची इच्छा मला राहिली नाही, कोणत्याच गोष्टीची नाही. आणि का राहिलं नाही, कारण अनेक गोष्टी दुःखाला कारणीभूत होतात ना. जे मिळालंय त्याच्यामध्ये आनंदी राहावं. आमचं इथं चुकतंय महाराज. जे आम्हाला मिळालंय त्याचा आनंद आम्हाला भोगायचा नाही. जे प्राप्त आहे त्याचा आनंद आम्हाला उपभोगायचा नाही. जे आमच्याकडे नाही त्याच्याकरता धावतोय आम्ही. अनेक गोष्टी करता आम्ही पळतोय आणि अनेक गोष्टी करता पळणं म्हणजे दुःखालाच कारणीभूत आहे. विठाल 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 जे मिळालंय त्याच्यामध्ये नाही. ज्याच्याकडे 100 रुपये आहेत म्हणून आनंदी नाही, मग 1000 रुपये असावेत हे दुःख आहे त्याला. ज्याच्याकडे 1000 आहेत म्हणून आनंदी नाही, 10,000 रुपये पाहिजेत म्हणून दुःख आहे त्याला. असंच आहे. आणि असं जर करत असा तर तुम्ही बंगल्यामध्ये जरी राहिले तरी रात्री 2 वाजता गोळी खावी लागते. किती चांगला बंगला लावा, किती एसी लावा, काही करा, झोप लागणार. कारण माणसाला चिंता झोपूच देत नाही. आणि तुमच्याकडे चिंताच नसेल अनेक गोष्टीची, झोपडीमध्ये असले तरी ती झोपडी तुम्हाला राजमहलापेक्षा कमी नाही. अनेक गोष्टी तुकडोजी महाराज खूप गोड सांगतात. किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. भूमीवरी पडावे
ताऱ्याकडे पहावे प्रभु नाम नित्य गावे प्रभु नाम नित्य गावे या झोपडीत माझ्या या झोपडीत माझ्या किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या या झोपडीत माझ्या तिथं आनंद होता जो आनंद मला मिळाला आहे गाये नाचे उडे आपुलिया छंदे मी त्याचा आनंद करणार मी गाणार मी नाचणार मी उड्या मारणार मी माझ्या छंदामध्ये करणार सर्व काही मनाच्या आनंदे आवडीने मी गाणार पण काही गाणार नाही जे गाल्यानंतर आमचं कल्याण होईल ते गाणार हा तिथंच जय म्हणणार जिथं म्हणल्यानंतर आमचं कल्याण होईल कोणाची झेंडी घेऊन फिरणार नाही झेंडे आशाचेच घेणार त्याचा झेंडा घेतल्यानंतर आमचं कल्याण होईल त्यांचाच जय जय काय करणार आणि सहज निघतो महाराज छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय जिजाऊ सहज निघतं त्यांच्याकरता सहज निघतं तोंडातून म्हणायची सुद्धा गरज नाही आणि म्हणून आशांचंच आम्ही गाणार आशांचेच पोवाडे गाणार आशांचंच आम्ही सर्व काही वर्णन करणार हा जिजाऊचा बाळ काळाचा काळ शिवनेरीवर जन्मला शिवबन राजन शिवबन बांधलं तोरण तोरण्याला शिवबन बांधलं तोरण तोरण्याला मराठ्यांचा राजा शिवसूर्य तळपला जिजाऊची सेवा पूर्व पुण्य ठेवा जिजाऊची सेवा पूर्व पुण्य ठेवा शिवनेरीवर जन्मला छत्रपती शिवाजी महाराज की शिवबन माझ्या राजन शिवबन बांधलं तोरण तोरण्याला शिवबन बांधलं तोरण तोरण्याला कोणाचं गाण्यापेक्षा यांचं गाये नाचे यांच्या कीर्तनामध्ये नाचा यांच्या जयंतीमध्ये नाचा कल्याण होईल पण मत्सराने नाचू नका भांडण करण्याकरता विनंती आहे नाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने महाराज देवाच्या नावामध्ये नाचताय म्हणताय संतांच्या संगतीमध्ये नाचताय म्हणताय लोकांचा काही विचार नाही म्हणे लोकांचा विचार सोडून दिलाय आम्ही लाज भय शंका दुराविला मान सर्व काय आम्ही लोकांचा विचारच सोडणं बंद केलाय का लोकांचा विचार करायचा कशा करता तुम्ही किती चांगलं करा लोक नाव ठेवणार म्हणजे लोक 100% नाव ठेवणार आता एवढा चांगला कार्यक्रम केलाय 90 माणसं चांगली म्हणतात पण 10 माणसं
ती कायम वाकडे राहणार. ते तुम्हाला गाढव काटा माहित आहे का? गाढव काटा महिला म्हणून गाढव काटा माहित आहे का? ह्या गाढव काट्याला कसंही टाका तुम्ही, गावगाव काय माणसं गाढव काट्यासारखे, कसंही वागा आणि किती चांगलं वागा, टोचणार म्हणजे टोचणार म्हणजे टोचणार. लक्ष. आणि म्हणून यांचा विचार कधी करायचा? हाती चले बाजार कुत्ते भोके हजार, यांचा विचारच बंद करायचा. यांना डोक्यात लय घ्यायचं नाही. नकारात्मक माणसाला डोक्यात शिरू द्यायचं नाही. नेहमी सकारात्मक गोष्टीचा. लोकांना कधी चांगलं वाटलं आपलं काही केलं तरी? हा मला सांगा, लोकांना आनंद तुम्ही गाडी घेतल्यावर आहे की घेतलेली गाडी ठोकल्यावर आहे? ठोकल्यावर. लोकांना आनंद तुम्ही घर बांधल्यावर आहे की बांधलेलं पडल्यावर आहे? पडल्यावर. लोकांना आनंद तुमची सोयरीक जुळल्यावर आहे की जुळलेली मोडल्यावर? आणि नेहमी तुमचा विरोधाचाच विचार करतात. मग त्यांचा विचार तरी कायला करायचा? लाज भय शंका दुराविला मान, न कळे साधन या परते. आता फक्त देवा तुझ्या हातामध्ये असं जे आम्हाला सद्बुद्धी दिली आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा सोहळा आम्ही असा भव्य दिव्य स्वरूपामध्ये आम्ही साजरा करतोय. आता ही सद्बुद्धी अशीच टिकून राहू दे आणि याला सहकार्य करणारे माणसं लाभू दे. का? जेणेकरून एक आदर्श शिवजयंती आमच्याकडून साजरी होते. तुका म्हणे आता पुल्या सायासे आम्हा जगदीसे सांभाळावे, गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने. हे सर्व करा. हा चांगली संगत जीवनामध्ये ठेवा. हे मी बोलत नाही, हे संतांचं वचन आहे. एवढं ऐका. आणि एवढं सांगून जरी तुम्ही जर ऐकलं नाही, पालत्या घड्यावर पाणी कोणात जाईल? हे जरी नाही काल